शाळेतून घरी येत असताना लक्ष्मी बनसोडे यांना रस्त्यामध्येच त्यांची 4 नंबरची मुलगी स्नेहा ही एका तरुणाबरोबर बोलताना दिसली. त्यांना ती बाब खटकली. नवऱ्याच्या निधनानंतर 5 मुलींचे पालनपोषण व शिक्षण याची जबाबदारी त्यांच्या एकटीवरच आली होती. आपल्या मुलीवर चांगले संस्कार होणे गरजेचे होते. त्यांचे कुठे वाकडे पाऊल पडू नये, कारण लोक आपल्यालाच नावे ठेवतील. म्हणून त्यांनी स्नेहाला घरी आल्यावर याबद्दल विचारले. स्नेहा, मी अनेक वेळा पाहिलंय तुला त्या मुलाबरोबर बोलताना. तेव्हा स्नेहा म्हणाली, अगं आई, तो माझा मित्र आहे आणि हे बघ, आम्ही लग्न देखील करणार आहे. स्नेहाचे हे बोलणे ऐकून त्या काळजीतच पडल्या. सोलापूर शहरातील रामवाडी या ठिकाणी लक्ष्मी श्रीकांत बनसोडे या 40 वर्षाच्या महिला राहतात. 15 वर्षापूर्वीच त्यांचा नवरा पदरात 5 मुली टाकून मरण पावला होता. या 5 मुलींपैकी 4 नंबरची स्नेहा नावाची मुलगी ही लक्ष्मी बनसोडे यांच्या भावाच्या घरी, म्हणजे खासपा पोतेनवस, राहणार मैंदंगी, तालुका अकोट यांच्या घरी शिक्षणासाठी राहत होती. तेव्हा तिची ओळख नागरतांडा येथे राहणारा आदित्य रमेश चव्हाण याच्यासोबत झाली होती. 12वीचे शिक्षण झाल्यानंतर स्नेहा पुन्हा आपल्या आईच्या घरी म्हणजे रामवाडी येथे राहायला आली. लक्ष्मी बनसोडे या सोलापूर शहरातील संभाजीराव शिंदे माध्यमिक शाळेत शिपाई म्हणून काम करतात. शाळेतून येताना 2-4 वेळा लक्ष्मी यांनी आपली मुलगी स्नेहा ही एका मुलासोबत बोलत असल्याचे पाहिले होते. तेव्हा त्यांनी, तू कोणासोबत बोलतेस, त्याचे नाव काय, असे विचारले असता स्नेहाने तो आपला मित्र असून त्याचे नाव आदित्य रमेश चव्हाण आहे असे सांगितले. तेव्हा तिला समजावण्याच्या दृष्टीने लक्ष्मी बनसोडे तिला म्हणाल्या, हे बघ पोरी, असं रस्त्यावर पोराशी बोलणं शोभत नाही बघ आपल्या खानदानाला. लोक नावं ठेवतील आपल्याला. तुला अजून 4 बहिणी आहे, त्यांचा विचार कर. पुन्हा त्याच्यासोबत बोलू नको. अगं आई, तो फक्त माझा मित्र नाही, तर मी त्याच्यासोबत लग्न पण करणार आहे. स्नेहाचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी बनसोडे यांना राग आला. पण आपल्या रागावर नियंत्रण ठेवत आपल्या अल्लड पोरीला त्या म्हणाल्या, तुझ्यापेक्षा मोठ्या अजून 3 बहिणी आहे, त्यांचं लग्न आधी करायचंय, नंतर तुझ्या लग्नाचा विचार. त्यामुळे तू नाट सोड बघू. स्नेहाला समजावले होते खरे, पण ती आपलं ऐकल की नाही, तिला पटलं की नाही, याबद्दल लक्ष्मी यांना अंदाज नव्हता. एक दिवशी स्नेहाबरोबर बोलणारा तो मुलगा म्हणजे आदित्य घरात उभा असलेला दिसला. तो मुलगाच घरी आल्याने लक्ष्मी बनसोडे यांनी त्याला समजवण्याच्या सुरात सांगितलं, हे बघ, तुझी आणि आमची जात वेगवेगळी आहे, त्यामुळे तुझा आणि स्नेहाचे लग्न होणार नाही. तू स्नेहाचा नाट सोड, पुन्हा तिच्याबरोबर बोलू नको. आपल्या परीने हे प्रकरण मिटवण्याचा लक्ष्मी यांनी प्रयत्न केला होता. रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी MPSCच्या परीक्षा शाळेत असल्याने लक्ष्मी बनसोडे शाळेत गेल्या होत्या. दुपारी 1:30 वाजता त्या घरी आल्या. तेव्हा त्यांना स्नेहा घरात दिसली नाही. त्यांनी आपल्या प्रतीक्षा नावाच्या मुलीला विचारलं की स्नेहा कुठं गेली. त्यावर ती म्हणाली, आई, ती नवीन वर्षानिमित्त अक्कलकोट येथे स्वामी समर्थ दर्शनासाठी गेली आहे. लक्ष्मी आणि त्यांची मुलगी स्नेहाबद्दल बोलत असताना स्नेहाची मैत्रीण घरात धावत आली आणि तिने जे काही सांगितले ते ऐकून लक्ष्मी बनसोडे यांना धक्काच बसला. अक्कलकोट या ठिकाणी स्नेहाचा अपघात झाला असून तिला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले जात आहे, हे त्या मैत्रिणीने सांगताच लक्ष्मी बनसोडे यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून घरी बोलावून घेतले. त्यांना आपल्या मुलीचा अपघात झाल्याचे सांगून त्या ठिकाणी जाण्यास गाडी बोलावण्यास सांगितले. गाडी येताच सर्वजण गाडीतून अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात पोहोचले. आपली मुलगी जिवंत असेल व तिला काही होणार नाही अशी मनोमय प्रार्थना करत निघालेल्या लक्ष्मी बनसोडे यांना रुग्णालयात जाताच तिचा मृतदेह दाखवण्यात आल्याने त्या मटकन खालीच बसल्या. त्यांना काही सुचत नव्हते
एवढंच नव्हे तर तिच्या मैत्रिणीने तिचा अपघात झाल्याचे सांगितले होते. पण इथे तर भलतेच प्रकरण पाहायला मिळाले, कारण स्नेहाच्या गळ्यावर वार करण्यात आले होते आणि त्यात तिचा मृत्यू झाला होता. हे पाहून लक्ष्मी बनसोडे यांनी रुग्णालयात मोठ्याने हंबरडा फोडला. स्नेहावर कुणी वार केले असे लक्ष्मी यांनी पोलिसांना विचारले, तेव्हा पोलिसांनी सांगितले की अक्कलकोट येथील लोखंडे मंगल कार्यालय पाठीमागे असलेल्या एका घरात स्नेहा व तिचा मित्र आदित्य रमेश चव्हाण वय 21 सकाळी 10 वाजता आले होते. काही वेळ गप्पा झाल्यानंतर दुपारी 1 वाजता मुलीचा ओरडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांना आल्यामुळे काय झाले हे पाहण्यासाठी लोक आले. तेव्हा आदित्यने स्नेहावर चाकूने सपासप वार केले असल्याने ती ओरडतच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तसेच आदित्यने स्वतःच्या गळ्यावर देखील वार केले आणि तोही ओरडत खाली पडला. याची माहिती नागरिकांनी तात्काळ उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्याला कळवली. पोलिसांनी लगेचच जखमी स्नेहा आणि आदित्य यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी दोघांना तपासले असता स्नेहा मयत झाल्याचे सांगितले. आदित्य बेशुद्ध पडला होता, त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पोलिसांनी ही माहिती लक्ष्मी बनसोडे यांना सांगताच त्या म्हणाल्या, अखेर आदित्यने डाव साधला. मी त्याला स्नेहासोबत बोलू नको असे सांगितलं होतं, त्यानं तर माझ्या स्नेहाचा आवाजच बंद केला. लक्ष्मी बनसोडे यांनी पोलिसांसमोर रडायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि त्यांनी लक्ष्मी यांना तपशीलवार माहिती सांगण्यास सांगितली. लक्ष्मी बनसोडे यांनी पोलिसांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यांनी आदित्य रमेश चव्हाण वय 21 राहणार नांगरतोंडा अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली. आदित्यवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तो त्यातून बरा झाल्यावर त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.